राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे 14 मार्च 2024 चे शासन निर्णयानुसार नियमित शासन सेवेत समायोजनाची मागणी अद्याप पूर्ण न झाल्याने 19 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत काम बंद आंदोलन। सार्वजनिक आरोग्य विभाग यांची एकत्रित मीटिंग घेण्यात येईल असे आश्वासन माननीय आरोग्य मंत्री महोदय यांनी दिल्याने दिनांक 21 जुलै 2025 पासूनचे नियोजित काम बंद आंदोलन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून स्थगित करण्यात आलेले होते। तसेच दिनांक 15 जुलै 2025 रोजी नियोजित प्रमाणे उपरोक्त मान्यवरांच्या उपस्थितीत सभा पार पडली, मात्र सदर सभेचे अधिकृत आज अखेर प्राप्त झालेले नाही। त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मध्ये समायोजन प्रक्रियेबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। समायोजन प्रक्रियेबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसलेले राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी हे मंगळवारी दिनांक 19 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण राज्यामध्ये हे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करत आहे असे एका पत्राद्वारे सांगण्यात आले आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा अध्यक्ष धुळे जिल्हा आम्ही 19 ऑगस्टपासून आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। बेमुदत संप आमचा या ठिकाणी असणार आहे। महाराष्ट्र शासनामार्फत 24 मार्च 2023 रोजी शासन निर्णय पारित झालेला आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेले अधिकारी कर्मचारी वर्ग यांना समायोजन करण्यासंदर्भात शासन निर्णय निघालेला आहे, परंतु 1.5 वर्ष होऊन देखील अजूनही शासनाने अंमलबजावणी केलेली नाही आहे। त्यामुळे आम्ही बेमुदत संपाला या ठिकाणी उतरलेलो आहेत आणि आमचा संप बेमुदत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आंदोलन सुरू ठेवणार आहोत। जय हिंद, जय भारत।